मिडिया मिडियान चड करून हांगा आमी आज बसल्या त्या जाग्यार म्हणून ह्या मिडियान आमकां खूब सपोर्ट दिल्लो आसा. आता विशय इतलोच, स्मार्ट मिटर्स इन्स्टॉलेशन चीफ मिनिस्टरान काल तात्पुरते बंद दवरला. ऑन होल्ड हे उतराक मिनींग आसा, ऑन होल्ड. सो आतां कोणीय जर इन्स्टॉल करपाक आयले लोक सांगूंक शकता की बाबा सीएमान सांगला इट इज ऑन होल्ड. विशय खंयच्यान स्टार्ट जालो? 26 फेब्रुवारीक, हांव रिपीट करता लोकांक कळपाक, 26 फेब्रुवारीक आमी पयली विजीट चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियराक विजीट मारून कांय प्रश्न उपस्थित केल्ले आनी कांय आन्सर मेळना जाले. इट वॉज व्हेरी अर्ली इन द डे की कितें आन्सर वी कूड अंडरस्टँड दॅट सिट्युएशन त्या फेब्रुवारी म्हयन्यात. पूण जशे दीस गेले आनी आमी आनीक रिसर्च केली, आनीक इन्फॉर्मेशन मागलें, तर तें इन्फॉर्मेशन आमकां जाय तशें मेळना जालें आनी अशें नील रिपोर्ट येवपाक लागले. इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल. पूण सिटिझन्स फॉर डेमोक्रेसीच्या ह्या बॅनराचेर हे आमचे वांगडी सगळे एकठांय जावन आमी ते फायट अशें सोडूंक ना. झुजत आसले, आमी कंटिन्यूस झुजत आसले. आमी लोकांक दाखोवन दिताले की तुमचे रायट्स जे कितें आसा, एक कायद्यान जो रायट दिल्लो आसा की तुमी ना म्हणूंक शकता, हो मिटर तुमी घालपाक जाय काय नाका तें तुमी थारावंक शकता. इतलोच आमचो मेन मुद्दो आशिल्लो. आनी जे कन्फ्युजन डिपार्टमेंटान क्रिएट केलें आनी चड करून हो मिनिस्टर जो आसा, पावर मिनिस्टर, ताणें हें कन्फ्युजन इतलें वाडयलें की ताणें एक दीस स्टेटमेंट केलो इन्स्टॉलेशन इज मॅन्डेटरी आनी आमी तें घालतलेच म्हणून. आतां जस्ट आय एम टचिंग ऑन वन स्मॉल इश्यू, स्मॉल न्ही, बरो व्हडलो इश्यू तो लोकांक आनीक समजोवपाक. हे जे स्मार्ट मिटर्स पळय म्हणटा, दे आर ओनली प्रिपेड मिटर्स. ओनली की तुमी पयलीं पयशे भरपाक जाय डिपार्टमेंटान आनी ताजेर क्रेडीट घेवन लोड करून मागीर वीज वापरपाक जाय. इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज्ड ओनली बाय चार्जिंग युअर मीटर, जे कितें आसा तें तुमच्या फोना भशेन प्रिपेड आनी पोस्टपेड. पोस्टपेड म्हणटा तो विशय हांगा हेच ना, कित्याक खूब लोक कन्फ्युजन करता आनी डिपार्टमेंटाचे लोक कन्फ्युजन करता पोस्टपेडाच्यो खबरो सांगून. पोस्टपेड म्हणटा तो विशय हे ना, ओनली प्रिपेड. कित्याक ही स्कीम जी आसा, RDSS स्कीम, रिव्हॅम्प डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम, ह्या स्किमीन जे प्रिपेड मीटर आयले ह्या स्किमी अंतर्गत, ते फक्त प्रिपेड आनी ही उतरां क्लियर आसा. स्मार्ट मिटर सुद्दां अशें उतर त्या एक्टान ना, फक्त प्री पेमेंट म्हणून आसा, प्री पेमेंट. सो हे लोकांक क्लियर जावपाक जाय, पयलीं पयशे भरा आनी मागीर तुमची वीज यूज करा. हो विशय क्लियर जाल्या नंतर ऑफकोर्स एडमीट करचें पडटलें की बेटर लेट दॅन नेवर. फायनली लोकांची चळवळ वाडपाक लागली, लोकां भितर अवेरनस वाडपाक लागली आनी मागीर सरकाराचे पेज आयलो हें सामकें निश्चित. आनी म्हणून मडगांवचो आमदार आनी मिनिस्टर ताणें आपलो जेन्ना आवाजूय काडलो भायर आनी ज्या पद्दतीन काडलो ताचोय परिणाम सरकाराचेर डायरेक्ट जालो आनी मागीर मंत्रिमंडळा भितर चर्चा जाली, सगळे चडपाक लागले आनी म्हणून काल ते सीएमान हाजेर होल्डार दवरपाक हें जालें, म्हणजे फॅसिलिटेशन जालें. पूण आतां इतल्याचेर थांबना. वॉट इज द मिनींग ऑफ कॅप्ट ऑन होल्ड? आमी इतलेंच मागता, तुमी सरकाराक आतां जनतेक लोकांक सांगपाचें की युनियन मिनिस्टर जो सांगून गेल्लो पार्लमेंटान 2 तारखेर एप्रिलाचेर, आन्सर टू क्वेश्चन नंबर 541 लोकसभा क्वेश्चन, तुमी यंग भुरगे आसा ते काडून दाखयात तुमच्या सगळ्या लोकांक, पेरंट्सांक. क्लियर कट आन्सर दिल्लो की ये कोई मैंडेटरी नहीं है, ये ऑप्शनल है. अशीच उतरां, कोई मैंडेटरी नहीं है, इंग्लिश उतर यूज केल्ले, मैंडेटरी आनी ऑप्शनल है. इतलें आसून तुमी जबरदस्ती कित्याक करताले लोकांचेर? कित्याक म्हणून जबरदस्ती जाताली? सो हाजो आतां आन्सर दिवपाक जाय. आनी आमी आतां परत सांगता की आमी इन्व्हेस्टिगेशन मागता, हे एक्चुअली कितें घडलें. एक अशी येदी व्हडली पॉलिसी शिफ्ट जाता की आसा ते मिटर काडून 7.5 लाख मिटर रिप्लेस करता लोकांचे. हे मोठे डिसिजन, 900 कोटयांचे डिसिजन, जे लोकांचेच पयशे. तुमी इन्फॉर्मेशन लोकांक कित्याक दिवंक ना? तुमी अवेरनेस कित्याक वाडोवंक ना? तुमी कितें करपाक सोदता लोकां मुखार कित्याक हाडूंक ना? तुमी एड्युकेशनल पर्पजाक लोकां मदीं कितें तरी क्लासीस काय कितें डेमॉन्स्ट्रेशन कित्याक करूंक ना? आनी कितले हे मिटर बरे, ताचे मेरिट्स कितें आसा ते लोकां मुखार कित्याक हाडूंक ना? आनी शेवटी जेन्ना आतां
ज्यांच्यानी ते स्मार्ट मिटर बसयल्या जबरदस्तीन बसयल्या त्यांच्या घरांनी तांकां बिलान डबल येवपाक लागले. कारण पळयात इन्फॉर्मेशन तिसवाडी तालुक्यांत ज्या ज्या जाग्यांचेर स्मार्ट मिटर बसयल्या आनी कशे पद्दतीन बसयल्या, UP बिहारचे भुरगे हाडून DG स्मार्टाचे जबरदस्ती करून बसून गेले आनी पयलीं तुमकां सांगले मिटर भायर हाडून लाया म्हणून तुमच्या खर्चान. इफ पीपल रिमेंबर, मिटर भायर हाडपाचें फर्मण मारिल्ले बरेचशा लोकांनी हाडले आसतले. द ओनली इंटेंशन वॉज तुमकां ना कळटा ते मिटर काडून व्हरून रिप्लेस करून. ही कित्याक गायडन्सीक गेम्स? आमचोच सरकार आमचेरूच असो कित्याक वागता विरोध? इतलोच आमी आज एक संदेश दिवंक सोदता की चीफ मिनिस्टरान बरें काम केलां सद्याक फुडार दवरून तात्पुरतें टेन्शन कमी केलां लोकांचें. कित्याक एका वाटेन पेट्रोल वाडला, डिझेल वाडला, तुजे गॅस वाडल्या, गॅस मेळय बी ना आनी कितले आसतना फायनली इलेक्ट्रिसिटी बिलूय वाडला. लोकांनी खंय जावपाचें? ह्या परिस्थितीन आमकां कित्याक हाडटा हो सरकार? हो आमचो प्रश्न सरकार आमकां. हिंदी में एक मोड़ा, सत्ता सत्य से नहीं डरती, डरती है तो जागृत जनता से. आणि आज हे सिद्ध जाले की सगळी जनता जेन्ना जागृत जाली. हांव हाका स्कॅमूच म्हणटलो. कालच्या काशीनाथ शेट्टी वांगडा म्हाजो एक बारीकसो डिबेट जालो. ताका इतलेंच विचारलें हांवें, तुमची लॉस कितले काय म्हणून. तो म्हणलो 8%. जेन्ना तुमची लॉस 8% आसा, and this scheme was optional, IDSS scheme was optional by Union government to states DISCOM to reduce the loss, transmission loss from 15% to less than 15%. म्हणजे जे जे DISCOMाचे losses 15% and above आशिल्ले तांकां ती स्कीम आशिल्ली. म्हणून हांवें विचारलें ताका आनी आतांय विचारता, CMानूय क्लॅरिफाय करपाचें आनी ढवळीकरांनी क्लॅरिफाय करपाचें. हो 900 कोट्याचो मारू आमच्या एक्सचेकराचेर जनतेचे पयशे तकलेचेर कित्याक मारले? हो एक मुद्दो जाला. दुसरी गजाल, आतां तुमी होल्डार दवरला. होल्डार जर दवरल्या जाल्यार CMान क्लॅरिफाय करपाचें हो होल्ड केन्ना काडटलो, अनहोल्ड केन्ना करतलो. इलेक्शनार रावता तुमी आनी मागीर फुडें कितें जातलें तें पळयता. तो पर्यंत सुदीन आसतलो पावर मिनिस्टर काय ना तें खबर ना. कित्याक लास्ट टायम सुदीन खंयच्याय डिपार्टमेंटाचो मिनिस्टर जाता तुमकां याद करून दिता, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसतना ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणून एक स्कॅम आयलो. आतां नवीन बाब धोतीनो ती कॅमेरा बसयतात, बुलेट कॅमेरा काय AI कॅमेरा. त्यो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स आहा तो ट्रॅक करतलो, ट्रेस करतलो. ती सगळी पावसान धुवन व्हायट जाल्या नंबर प्लेट्यो. तो ताजी अकाउंटेबिलिटी ना. तो आमचो मुद्दो इतलोच, तुमी चलया, सरकार जनतेसाठी चलया. हे तुमी नॉन ट्रान्सपरंट मॅनर जे करता आनी अकाउंटेबिलिटी लोकांक दिनात. लोक कितें आहा तें आतां समजोवपाक लागल्यात हळूहळू. आनी ह्या फुडें जे आतां इलेक्शन इयर आहा, सो आय रिक्वेस्ट द CM, and I'm thankful to him that he has put on hold not only on smart meter, also those overloadaचे एक्स्ट्रा लोडाची पेनल्टी बी आयल्या ती तो म्हणपालो आमी इंडिव्हिज्युअली चेक करतले, लोड वाडोवपाक लायतले, तो पर्यंत बंद करी. इट्स अ गुड डिसिजन, गुड मूव. नाव आय रिक्वेस्ट हिम, गो इन डेप्थ, make a thorough investigation and scrap this scheme. 900 कोटी तुम्ही मोडटात, सेंटर तुमकां कितले दितलो? 10% जाल्यार 90 कोटी तुमकां मेळटले. 400 कोट्या वयल्यान तुमी हो स्कीम 900 कोट्याक जालो. हे उरलेले 400 कोटी खंयची कोणशाक मारल्या? मडकय मारल्या काय साखळे मारल्या काय मडगांव मारल्या? कित्याक काय सगळ्या गोष्टी मारल्या? कित्याक एकटो ऑपोजिशन MLA रुलींग येवपाना वेगळी एक ऑपोजिशन MLA ह्या मुवमेंटा आमच्या सातान येवना. हे सगळे सिनरी घालून दितले. आमकां दिशिल्ले गरमी आहा म्हणून हे न्हिदल्या AC लावन, पण पावस चालू जातकूच हे सगळे हायबरनेशनान परत गेले. तो इतलेंच सांगून हांव परत CMाक रिक्वेस्ट करता, ही स्कीम तूं स्क्रॅप कर. आमचो मुवमेंट चालूच आसतलो आनी आमी कायद्यार वता, टेक्निकली वता. ही स्कीम आमकां लागना गोंयकाराक, कित्याक आमचे ट्रान्समिशन लॉस डिस्कॉमाचे गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे फक्त 8% आसा. तुमी हो मारू आमच्या तकलेर बसयला, तो मारू काडा. स्मार्ट मिटर जो काय आसा हो स्कॅम काय जस्ट हो स्मार्ट मिटर आमी स्कॅम म्हणून आजूच म्हणिना, पयलीं म्हणिल्लो. कितें आसा आतां जशें अमरान सांगलां, हो RDSS पळय हें आसा स्कीम आसा ही रिव्हॅम्प डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम. जंय ते लॉसीस 12-15% लॉसीस आनी चड करून UP बिहाराक बी अशे लॉसीस जाता म्हणटात, तांचे खातीर आशिल्ली ही स्कीम. आनी ताका 2 भाग आसा ह्या स्किमीक.
एक म्हणटा तो मेजर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन, म्हणजे तुझे ट्रान्सफॉर्मर, तुझे पॉवर केबल्स आणि कितें कितें लागता पळय कंट्रोल रूम आनी सगळें हे वीज तुमच्या घरांनी पावोवपाक नाल्यार इंडस्ट्रीक पावोवपाक हाजें अपग्रेडेशन कर म्हणून. आनी दुसरो भाग आशिल्लो तो घराघरांनी आनी मिटर लावचे म्हणून स्मार्ट मिटर्स. आनी हाणें ताजेर भर घालूंक ना, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनाचेर भर घालूंक ना, कांयच करूंक ना. फक्त लोक एक परचेज करून दुकानाचेर वचून 890 कोटीचो माल घेतलो आनी तो लोकांच्या घरांनी जबरदस्ती करपाक लागले म्हणून स्कॅम. आनी अशें करता आसतना लोकांक कांयच इन्फॉर्मेशन दिवंक ना, सगळें भितरल्या भितर. आमी सांगलें अरे नोटीस दिवपाक जाय अंडर सेक्शन 171 ऑफ द इलेक्ट्रिसिटी एक्ट 2003. ते म्हणटा ना नोटीस दिवपाक नाका. ते म्हणटा ना आमी एक कितें तरी काडल्या टू हुमसोएवर इट मे कन्सर्न. आनी आनीक एक वायट दिसता, बरेचशे तिसवाडी तालुक्यान सोसायटीज ज्यो आसा, हावजींग सोसायटीज, ह्या हावजींग सोसायटीवाल्यांनी एनवलपां घेतली म्हणटा डीजी स्मार्टा कडल्यान आनी सांगलें की तुमी पीएस यू कॅन चेंज द मिटर, कांय ना प्रॉब्लेम. बल्क मिटर अशें सगळे एका जाग्यार आसता ते चेंज करून गेल्ले बरेचश्यो घटना जाल्ल्यो आसा. आमी म्हणटा कायदो सांगता की कंज्युमर म्हणल्यार तूं इंडिविज्युअल, नॉट द सोसायटी, नॉट द मॅनेजमेंट ऑफ द सोसायटी. ते अशें जाल्लें आसा आनी म्हणून कितले लोक बळी पडले. जे आमच्या संपर्कान आयले ते बरेच सेव्ह जाले आज पर्यंत. कितलींशीं उदाहरणां आसा. एकट्याक आमी सांगलें डायरेक्ट पुलीस स्टेशनार वच आनी कंप्लेन कर, तुजो मिटर चोरयेक गेला म्हणून. तो नासतना तुजो मिटर काडलो, कांयच ना. म्हणजे सेक्शन 171 ते कायद्यान आसून ताजो कांयच फायदो ना. सो गव्हर्नमेंट इज कमिटींग वायलेशन ऑफ द लॉ. अशे प्रकार आमी पयलीं पळोवंक नासले की स्वता गव्हर्नमेंटूच वायलेट करता. कायदा बिदा घालून तेल लायत म्हणटा सरकार. हें कितें चल्लां ह्या राज्यांत. सो दॅट इज वाय इट इज अ स्कॅम. अमर बाब तुवें म्हळां की 400 कोटी खंय गेले काय एक्चुअली कॉस्ट कितलो आशिल्लो? 489 was the initial costing of that. हांच्यानी एस्टिमेट केली, हांच्यानी डिपार्टमेंटान. आनी सडनली तो 890 करोडाचो तुमी टेंडर कोणा तरी जाग्याक दिल्या मिटर हाडपाचो. तो क्वेश्चन अशें आहा, तुमी थर्ड पार्टीक कित्याक दिलो तो टेंडर? तुमी जर स्टेट डिस्कॉम आहा, तुमी परचेज करपाचें. तुमकां क्षमता आसा न्ही सगळी, तुमी परचेज करपाचे आनी बसोवपाचें आनी आमकां सांगपाचें पळय टेंडर आहा म्हणून. कित्याक हो प्रोसेस जो आसा हो ट्रान्सपरंट करूंकूच ना तुमी कोणाकूच. हेजे व्हडलें पॉलिसी डिसिजन जवळ जवळ 900 कोट्याचे. तुमची भितर बसून तुमी कॅबिनेटा बसून डिसायड करपाक शकना कोणाले पयशे. आय विल जस्ट एक्सप्लेन. बाकीच्या राज्यांनी डिस्ट्रिब्युशन कंपनीज, ताका डिस्कॉम म्हणटात, ते पॉवर घेतात जनरेटरा कडल्यान आनी पॉवर डिस्ट्रिब्यूट करतात. आमच्या राज्यांत तशें डिस्कॉम वेगळें ना. आमचो सरकारच म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज द डिस्कॉम. आमकां तुमचेर विश्वास आसा. एज अ गव्हर्नमेंट, आमचो गव्हर्नमेंट न्ही, आमकां तुमचेर विश्वास आसा. इतलें आसून तुमी एक प्रायव्हेट ऑपरेटराक दिला मरे हें काम की सप्लाय कर आनी तूंच बसय. सगळें ताज्या हातान दिलां. वी हॅव नो फेथ इन देम. ते कोण? आनी ते येता एक व्हिडिओ घातलो, ते येता हम जीईडी से आए हैं. क्या जीईडी? गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट से आए हैं. अरे तूं कोण? गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या इंजिनियराचें नांव सुद्दां खबर ना तांकां. एकट्या मनशान चॅलेंज करून व्हिडिओ धाडले आमकां. कोणें धाडला तुका? कोणा कडेन उलयला तूं? कोण जीईडीचो इंजिनियर? नांव खबर ना. ह्या पद्दतीन तुमी लोकां कडेन वागता. इज दीस द वे टू ट्रीट अ पर्सन ऑफ गोवा? So this is what is highly detestable. Thank you.